नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. कोल्हापूर येथे बुधवारी निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे मुख्य पदाधिकारी व अथर्व दौलत व्यवस्थापन अधिकारी यांच्यात अथर्व दौलत कामगार यांच्या आंदोलनाबाबत सकारात्मक चर्चा होऊन बैठक पार पडली. मात्र या निर्णयानंतरही दौलत कामगारांनी आमरण उपोषण सुरूच ठेवल्याने त्यांच्याकडून दौलत अथर्व कारखाना व्यवस्थापन व शासन यांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप अथर्व दौलत साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केलाय. कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की सातत्याने आंदोलने केल्याने कारखान्याचे व्यवस्थापन ढासळते, बँक कर्ज पुरवठा देण्यास नकार देते, याचा कारखान्यालाही फटका बसतोय. कोल्हापुरातील बैठकीत दोन्ही पक्षकारांकडून भूमिका ऐकून घेतल्यानंतर कामगार आयुक्त यांनी कामगार कायद्याअंतर्गत प्रोसिडिंग तयार केले आणि प्रोसिडिंग बँकांना सादर करून बँकांना कर्ज पुरवठा करण्याचा निष्कर्ष निघाला. कामगार संघटना चंदगड येथे उपोषण मागे घेणार असल्याचे निवासी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, प्रांताधिकारी आणि प्रादेशिक सहसंचालक यांनी शाश्वती दिली होती. त्यानुसार शासकीय अधिकारी उपोषणस्थळी पोहोचल्यानंतर नेहमीप्रमाणे कामगार व संघटना पदाधिकारी यांनी शासनाला व कारखान्याला वेठीस धरून आपला शब्द फिरवला आणि आडमुठेपणाचे धोरण कायम ठेवले. कामगार व कामगार प्रतिनिधी यांची नकारात्मक भूमिका बँकेसमोर गेल्यामुळे कारखान्याला कर्ज पुरवठा होणे जिकिरीचे झाले. यामुळे पगार देणे मुश्किल झाले. कामबंद आंदोलनाची कामगार आयुक्तांना पूर्वकल्पना न देता बेकायदेशीर कामबंद आंदोलन व कारखाना व्यवस्थापनाला सहकार्य न करण्याच्या भूमिकेमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होते. याला उपोषणकर्ते, कामगार प्रतिनिधी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव जबाबदार असतील असेही दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. तसेच तहसील कार्यालयासमोर बेकायदेशीर उपोषणाला असलेल्या 8 कामगारांचे सर्व कायदेशीर पगार व देणी यांच्या बँक खात्यात सर्व अथर्व दौलत व्यवस्थापनाने वर्ग केली असून सदर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या कायद्याअंतर्गत बडतर्फ करण्यात आले असून त्यांच्याशी मालक कामगार असे नाते संपल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली आहे.